नमस्कार. मालिकेचा आजचा भाग खूपच मनोरंजक असं असणार आहे. कारण कला आणि अद्वैतची लग्नानंतरची पहिली दिवाळी आहे आणि त्याचबरोबर संगीताही आता इकडे चांदेकरांच्या घरी आलेली आहे. त्यामुळं संगीता वारंवार प्रयत्न करत आहे की कला आणि अद्वैत या दोघांनी एकत्रच आलं पाहिजे. यासाठी तिचे प्रयत्न मात्र चालूच असतात आणि हे सगळं कशा पद्धतीनं घडत आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. कला आणि अद्वैत आता त्यांची दिवाळी कशी साजरी करतात. अद्वैत कलाला फराळ बनवण्यासाठी तर मदत करत आहे, हे तर आपल्या सर्वांना माहितीच आहे. पण त्याचबरोबर आता आणखी काही गोष्टी अद्वैत करणार आहे आणि ते कशा पद्धतीने कलाची मदत करणार आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर इथे दिवाळी पहाट असते म्हणजे दिवाळीची पहिली अंघोळ असते. त्या दिवशी कला आणि अद्वैत यांची पहिली दिवाळी आहे. आबांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे की उद्या सर्वांनी लवकर उठायचं आहे आणि त्याचबरोबर बायकोने नवऱ्याला चांगलं उठणं तेल लावून रगडून आंघोळ घालायची आहे हे आबांनी सांगितलेलं आहे. आणि मग कला अद्वैतला उठवायला येते. कला म्हणते की चांदेकर उठ चल लवकर. आणि मग आता सगळ्यांच्या समोर अद्वैत आणि कला त्याचबरोबर नैना आणि राहुल यांची पहिली दिवाळी आहे. मग कला अद्वैतला उठणं लावत असते, तेल लावत असते, उठणं लावत असते आणि त्याचबरोबर नैना राहुलही तिथं असतात, तेही उठणं लावत असतात. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा मात्र एक महत्त्वाची गोष्ट घडते. ती अशी असते की काहीही झालं तरीही अद्वैत आणि कला हे दोघं एकमेकांपासून कधीही वेगळे होणार नाहीत. ही गोष्ट घडणार असते. नक्की कशामुळे हे सगळं घडतं हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर संगीता सांगते की आता तुम्ही दोघंजण उठा आणि तुम्ही दोघीजणी बसा गं, तुमचे नवरे तुम्हाला उठणं लावतील. आणि मग नैना लगेच जाऊन बसते. राहुल उठलेला असतो आणि मग नैना तिथे जाऊन बसलेली असते आणि त्याचबरोबर राहुल आता तिला उठणं लावायसाठी तिथं आलेला असतो. इकडे कला मात्र म्हणत असते की चांदेकर उठ ना, अरे उठ ना, मला बसायचं आहे आता तिथं. पण अद्वैत काही उठायला तयार नसतो. आता हे सगळं कशामुळं होतं, अद्वैत का उठत नाही हा प्रश्न पडलेला असतो. आणि मग कला अद्वैत एकमेकांच्या मिठीत येतात. अक्षरशः ते दोघं एकमेकांच्या अंगावरती पडलेले असतात. कला अद्वैतच्या अंगावरती पडलेली असते आणि अद्वैतचं जे उठणं आहे, अद्वैतच्या गालांचं उठणं आहे ते कलाच्या गालांना लागतं. म्हणजे देवी आईने स्वतःच तिथे उठणं लावलेलं आहे कला आणि अद्वैत या दोघांना. म्हणजे अद्वैतच्या अंगाचं उठणं हे कलाच्या अंगाला लागलेलं आहे. आणि मग रजनी म्हणते की ते बघा, आता कलाला उठणं लावायची काहीच गरज नाही आहे, अद्वैतचं उठणं लागलं तिच्या अंगाला. हे पाहिल्यानंतर आबांना संगीताला खूपच छान वाटत असतं. आणि हे सगळं कशा पद्धतीने घडतं, कला आणि अद्वैतची दिवाळी ही दणक्यात धूमधडाक्यात कशा पद्धतीनं होते हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. खूप मस्त मजा आहे. रोहिणी त्याचबरोबर सरोज दोघीही गायब झालेल्या आहेत. तर संगीता मात्र नैनाची वाट लावणार आहे. नैनाला चांगलीच अद्दल घडणार आहे. कारण इतके दिवस झालं नैना एकच गोष्ट धरून बसायची. ती प्रत्येक वेळेस म्हणायची की मी प्रेग्नंट आहे म्हणून कोणत्याही कामाला ती हात लावायची नाही. पण संगीताने मात्र तिची चांगलीच वाट लावलेली आहे. तर हे कशा पद्धतीनं होतं त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. इकडे संगीता त्याचबरोबर कला, नयना, इकडे संगीता, कला त्याचबरोबर रजनी, अंजू हे सर्वजण आता फराळ बनवण्यात बिझी असतात. सगळेजण छान असा फराळ बनवत असतात. तेवढ्यात अद्वैत वरून खाली येतो. कला पाहते अद्वैत आलेला असतो आणि अद्वैत म्हणत असतो, काकी यावेळेचा फराळ मस्तच असणार आहे गं. नाही म्हणजे तू नेहमीच फराळ छान बनवतीस, पण यावेळेस वेगळं काय असणार आहे त्याने मला टेस्ट करायला सांग. हा फराळ बनवून झाला की त्यासाठी मी तयार आहे. तेव्हा इकडे रजनी म्हणते, तुम्ही तिघंच निम्म्यापेक्षा जास्त फराळ खात असता रे. आणि कला तुला सांगू का, तुझ्या नवऱ्याचं ना डाएट वगैरे सगळं बंद होतं बघ दिवाळीचा फराळ सुरू झाला की. तो अजिबात डाएट वगैरे काही करत नाही. त्याचं असं म्हणणं असतं की दिवाळीचा फराळ आहे ना तो मस्त खाऊन घ्यायचा आहे, डाएट वगैरे करायची काहीही गरज नाही. हे सगळं चालू असतं. आणि मग कलाला मात्र राग आलेला असतो. कलाला ही गोष्ट पटत नसते. कला म्हणत असते की हा चांदेकर नुसता बसून खाणार आणि काम मात्र मी करायचं आहे. कला एकटी चकल्या बनवत असते. कलाला ही गोष्ट अजिबात पटलेली नसते. कलाच्या डोक्यात आता प्लॅन शिजू लागतो. कला म्हणू लागते की काहीही झालं तरीही आता मला एक गोष्ट करायची आहे, ती म्हणजे की आता या चांदेकरला चांगलीच अद्दल घडवायची. काल त्याने माझ्याकडून मला ब्लॅकमेल करून मालिश करून घेतलेली आहे ना,
तर आज मी त्याला दाखवून देणार आहे की मी काय करू शकते, हे कलाने ठरवलेलं असतं. आणि कला म्हणते की अगं आई, माझा हात खूप दुखायला लागला आहे गं. तेव्हा इकडे संगीता म्हणते कशाने, काय झालं नक्की. तेव्हा कला म्हणते अगं कामाचा लोड जरा जास्त पडला आहे, काल साफसफाईचं झालं, परत डिझाईनचं असतं, फराळाचं असतं. तेव्हा संगीता म्हणते की हो का, बरं राहू दे, आम्ही बघतो. त्याचवेळी इकडे कला म्हणते पण मला एक कळत नाही आई, मला एक सांग, तू जेव्हा काम करायची तेव्हा तुझा पण हात दुखायचा ना, मग तेव्हा काय करायचीस गं. तेव्हा संगीता इकडे सांगू लागते की अगं तुझे बाबा यायचे मदतीला, ते करायचे मदत, मग आम्ही दोघंजण मिळून फराळ बनवायचो. तेव्हा संगीता असं बोलल्यानंतर कला म्हणते हो ना गं, त्यामुळेच आई तुझा फराळ ना खूप छान व्हायचा. तेव्हा रजनी म्हणू लागते हो ना, खरंच ही गोष्ट बरोबरच आहे. आणि मग कला म्हणू लागते की चांदेकर ये इकडे फराळ बनवू लाग. तेव्हा अद्वैत म्हणत असतो काय म्हणालीस तू. तेव्हा कला म्हणत असते हो, मी तुला तेच सांगत आहे, तू ये आणि फराळ बनवू लाग. अद्वैत म्हणत असतो की नाही, मला नाही जमणार ते. तेव्हा कला म्हणते अगं तुझं काय चाललं आहे, जावई बापूसनी काय कामाला सांगतेस. तेव्हा कला म्हणते अगं अशी एकही गोष्ट नाही की जी चांदेकरला करता येत नाही, असं कला बोलत असते. तेव्हा इकडे अद्वैत म्हणत असतो म्हणजे. तेव्हा कला म्हणत असते सांग बरं चांदेकर, अशी कोणती गोष्ट आहे का जी तू करू शकत नाही. आणि मग रजनी पण म्हणत असते की अहो येऊ द्या ना, कसं आहे माहिती आहे का, दोघांनी एकत्र फराळ बनवला ना तर तो चांगला होईल. कारण तुम्हाला माहिती आहे का, नारळाच्या वड्या ज्या होत्या ना प्रसादाच्या, त्या पण त्यांनी दोघांनी एकत्रच बनवल्या होत्या. त्यांनी दोघांनी केलेली गोष्ट आहे ना, एकत्र येऊन केलेली गोष्ट खूपच चांगली होती, म्हणून सांगत आहे, करू द्या त्या दोघांना एकत्र. असं म्हटल्यानंतर इकडे आबा पण पाहत असतात या सगळ्यांचं नक्की काय चाललेलं आहे. या सगळ्या गोष्टींकडे आबा लक्ष देत असतात आणि आबा यांचं काय काय चालू आहे हे अगदी मनापासून पाहत असतात. आबांनाही छान वाटत असतं, आबा काहीच नाहीत बोलत. मग इकडे अद्वैत म्हणतो की काय, मला येत नाही, मला येत नाही अशी कोणतीच गोष्ट नाही. कला म्हणते मी तेच सांगत आहे ना, मग या इकडे चकल्या बनव. तेव्हा इकडे संगीता सांगत असते की हो, गलीचे बाबा ना मला सगळ्या गोष्टीला मदत करायचे, म्हणजे ते मनापासून सगळं करू लागायचे. इव्हन आत्ता अनारसे पण तेच तळतात. आत्तापर्यंत कधी मी अनारसे तळलेले नाहीत, मी बनवून देत असते, ते करत असतात. बेसन भाजण्यापासून सगळ्या गोष्टी ते करत असतात. त्यावेळेस इकडे आता इकडे अद्वैतकडे कोणताही ऑप्शन नसतो. अद्वैतला आता काहीच ऑप्शन नसतो, त्याला काही करून हे सगळं करावंच लागणार असतं. सगळेजण त्याला बोलवत असतात आणि खरंच अद्वैत जोडीने बनवलेली गोष्ट खूपच चांगली होत असते, म्हणून मी तुला सांगत आहे की ये. आणि आता अद्वैतला कला म्हणत असते की चांदेकर म्हणजे तुझं काय चाललंय रे, तू ये ना, तुला येतंही बनवता म्हणून आम्ही सगळेजण तुला बोलवत आहोत ना, मग एवढा भाव खायची गरज काय रे तुला, असं कला बोलत असते. आणि अद्वैत पाहत असतो कलाकडे आणि अद्वैतला राग आलेला असतो, पण तरीही अद्वैत मात्र शांतच राहतो, तो काहीच बोलत नाही. आणि इकडे कला मात्र चांगलीच त्याची मजा घेत असते. कलाला काही करून अद्वैतकडून काम करून घ्यायचं असतं. आणि चांदेकर प्लीज ये ना, एवढे सगळेजण तुला बोलवत आहेत आणि एवढा काय भाव खातोस रे तू, असं कलाचं म्हणणं असतं. आणि आता अद्वैतकडे कोणताही पर्याय राहत नाही आणि अद्वैत उठतो आणि त्याचबरोबर येतो आणि कलाला मदत करू लागतो. हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा मात्र इकडे कला पाहत आहे आणि कला बाजूला जाऊन बसते. ही गोष्ट मात्र संगीताच्या चांगलीच लक्षात आलेली असते आणि कला टुनकन उडी मारते आणि तिथं बसलेली असते. हे संगीता पाहते. संगीता म्हणते नाही, हे कलीचं नक्कीच काहीतरी वेगळंच काम असणार आहे. अद्वैत आता चकल्या करायसाठी आलेला आहे आणि संगीता त्या दोघांकडे पाहत आहे. नक्की कलाच्या डोक्यात काय सुरू आहे हे संगीताला कळत नसतं, परंतु कला मात्र मुद्दाम हे सगळं करत आहे. ही गोष्ट मात्र संगीताच्या चांगलीच लक्षात आलेली असते, कारण कलाचा हात वगैरे काही दुखत नाही हे तिला चांगलंच कळलेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की कला अद्वैतकडे पाहत आहे, अद्वैत नक्की काय करत आहे. आणि हे सगळं चालू असताना संगीता पाहत असते आणि कला आणि अद्वैत दोघंही तिथं बसलेले आहेत. दोघंही आता फराळ बनवत आहेत आणि संगीता त्या दोघांकडेही पाहत आहे. संगीताला खूप छान वाटत असतं, कारण काही करून ह्या दोघांना तिला एकत्र आणायचं असतं, कारण तिला नेहमी वाटत असतं की आपल्या मुलीचं आपण स्वतःहून वाटोळ केलेलं आहे आणि अद्वैतला आता फराळ बनवण्यासाठी येण्याशिवाय कोणताही पर्याय राहत नाही. आणि अद्वैत आता तिथे चकल्या बनवण्यासाठी येत असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत चकल्या बनवण्यासाठी आलेला आहे आणि त्याला चकल्या काही बनवता येत नसतात. आणि याच गोष्टीचा फायदा आता कला घेणार असते, कारण कलाला माहिती असतं अद्वैतची कशी वाट लावायची. अद्वैतला तर तिने बसवलेलं आहे आणि फराळ बनवण्यासाठी सांगितलेलं आहे. अद्वैत फराळ बनवण्यासाठी आलेला आहे. रजनी त्याचबरोबर संगीता पाहू लागलेले आहेत
की नक्की काय चाललेलं आहे, हे दोघं जण कशा पद्धतीनं काम करत आहेत, ह्या सगळ्या गोष्टींकडे त्यांचं लक्ष असतं. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की कला आणि अद्वैत चकल्या बनवत आहेत. कला समोर बसून बघत आहे आणि अद्वैत मात्र तिच्याकडे पाहत असतो, कारण कलाला चकल्या वगैरे अद्वैतला चकली बनवता येत नसते. त्याची फक्त मान गोल 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 फिरत असते. कला म्हणत असते की चांदेकर, ती चकली करायची आहे, मान नाही फिरवायची तिथं, लक्षात येते का तुझ्या? हे सगळं ती बोलत असते. आणि तेव्हा अद्वैत म्हणत असतो, तेच तर करतोय ना मी. कला म्हणत असते, काल तुझा पाय दुखत नसताना तू माझ्याकडून मालिश करून घेतलीस ना, नाही त्याचीच ही तुला परतफेड आहे. म्हणजे टीट फॉर टॅट वागत कलाने अद्वैतला चांगलीच अद्दल घडवलेली असते. आणि कला मात्र शांतपणे आता तिथं बसून असते. अद्वैतची मात्र तारांबळ उडत असते. अद्वैतने 2च वेड्याची चकली केलेली असते. कला म्हणते की काय आहे हे चांदेकर, अशी 2च वेड्याची चकली केलेली आहे, कळतंय का तुला? अरे तू जर अशीच चकली केली तर कसं होईल सांग ना ते, असं ती बोलत आहे. आणि त्याचबरोबर इथे तिचं असं म्हणणं असतं की चांदेकर, जरा मनापासून कर ना, तरच ते व्यवस्थित होईल. हे कलाचे शब्द चालू असतात आणि ती अद्वैतला बोलत असते. त्याचबरोबर तिचं असं म्हणणं असतं की अद्वैत, तुझे हे काय करत आहेस ना, ते मनापासून कर आणि ते चांगलं कर, तरच ते चांगलं होणार आहे, अन्यथा ते अजिबात चांगलं होणार नाही. आणि बघ, बाहेरची लोकं आली तर त्यांना काय आपण अशी चकली द्यायची आहे, असं ती सांगत असते. आणि हे सगळं तिचं मुद्दाम चालू असतं. हे मात्र संगीताला माहिती असतं, कारण कली मुद्दाम हे सगळं करत आहे. तिच्या डोक्यात वेगळंच काहीतरी आहे आणि जावई बापूंना कामाला लावण्यासाठीच तिचा हा सगळा प्लॅन आहे, हे पण संगीताच्या डोक्यात असतं. कारण कलीला काहीही झालेलं नाही आहे हे तिला चांगलंच माहिती आहे. हे मुद्दामच करत आहे, हिचा हात वगैरे काही दुखत नाही, हेही संगीताच्या लक्षात आलेलं असतं. परंतु संगीता म्हणते की हिचं जर असं चालू असेल तर मला मात्र लक्ष द्यावं लागणार आहे, कारण कलीच्या डोक्यात नक्की काय चालू असतं, कधी काय करत असते ना, ते कळतच नाही, असं इकडे संगीताला वाटत असतं. आणि संगीता म्हणत असते की अगं तू जा ना, त्यांना जरा मदत कर, म्हणजे त्यांना येत नाही ना सोडता. आता तूच म्हणाली ना चांगल्या चकल्या सोडत नाहीत जावई बापू, तर माझं काय म्हणणं आहे माहिती आहे का, तू त्यांना मदत कर आणि मग बघ कशा चांगल्या होतात चकल्या. ती पेपर आहे ना, पेपर हातातला, तो पेपर पकड, म्हणजे त्या चकल्या गोल गोल होतील. कला म्हणत असते, त्याला काय गरज आहे पकडायची पेपर? तेव्हा संगीता म्हणत असते, सांगितले ना तुला, पकड ना मग तो पेपर, असं संगीता कलाला सांगू लागते. आणि मग कला पेपर न पकडता अद्वैतच्या जवळ जाते आणि अद्वैतचं डोकं पकडते आणि अद्वैतला म्हणू लागते की आता चांदेकर, आता सोडतो चकल्या, अजिबात मान हलू नकोस, अंग हलू द्यायचं नाही, फक्त चकल्याचा जो सोऱ्या आहे ना तो गोल गोल फिरला पाहिजे. तेव्हा संगीता म्हणत असते, अगं चांगलं पीठ मळून दे ना, काय करतेस तू हे? तेव्हा कला म्हणत असते, चांगलंच तर पीठ मळून देते ना, अजून दुसरं काय करायचं आहे मी, असं कलाचं म्हणणं असतं. परंतु संगीताने आता कला आणि अद्वैत या दोघांनाही कामाला लावलेलं आहे, ही गोष्ट मात्र आबांना चांगलीच माहिती असते. आबांच्या नजरेतून ही गोष्ट काही गेलेली नसते. आबांचं म्हणणं असतं की आता मला कोणती गोष्ट करायची गरज नाही, हे आलेल्या आहेत ना, ह्याच या दोघांना एकत्र आणणार आहेत आणि शेवटी देवीची जी इच्छा आहे ना तेच होणार आहे, असं आबांचं म्हणणं असतं. त्याचबरोबर आबा पाहत असतात यांचं नक्की काय चाललेलं आहे, कशा पद्धतीनं काम चालू आहे ते पाहत असतात. आणि तेवढ्यातच नैना येते आणि नैनाची किरकिर सुरू झालेली असते. नैना म्हणत असते, काय चाललं आहे तुमचं, मला अजूनपर्यंत कॉफी दिलेली नाही आहे, किती वाजलेले आहे, हे सगळं नैना बोलत असते आणि सगळेजण तिथेच असतात. तेव्हा रजनी म्हणते की होतच आलं आमचं झालं की कॉफी देते तुला. तेव्हा संगीता म्हणते, नाही ये जरा इकडं, तुला कॉफी प्यायची आहे ना. तर इकडे नैना म्हणू लागते की माझं ना माहिती आहे ना. तेव्हा संगीता म्हणत असते, माहिती आहे तू गरोदर आहेस ते, नाही ते काही नवीन नाही आता, अगं पण मला सांग, 3-3 बाळंतपणं झालेत माझी, आणि या काळात जरा काम करावं, हातपाय हलवावे, भांडी फरशी त्याचबरोबर पोत्यारा सगळं करायचं असतं, स्वयंपाक पण करायचा असतो, तेव्हा कुठं बाई सडसडीत राहते, उठ इकडं चल, आधी काम कर आणि मग तुला कॉफी मिळणार आहे, त्याशिवाय तुला कॉफी मिळणार नाही, असं संगीताने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि नैनाची तर वाटच लागलेली असते. नैनाला कळायचं बंद झालेलं असतं, हे सगळं काय होऊन बसलंय, हा प्रश्न नैनाला पडलेला असतो. आणि नैना म्हणत असते की नाही तर संगीता म्हणते, ये इकडं, उठ म्हणून सांगितलंय ना. आणि मग नैनाला ती बोलावून घेते आणि नैनाला म्हणते, हे घे चकल्या तळायला सुरुवात कर. तेव्हा नैना म्हणते, मम्मा मला नको आहे ना हे, तुला माहिती आहे ना मला गरम होतंय. संगीता म्हणते, नाही आम्हाला इथं गारगार वाटतंय का, नाही तुलाच एकटीला गरम व्हायला लागलेलं आहे, हे सगळं ती नैनाला बोलत असते. आणि तेव्हा मात्र
नैनाकडे आता काम करण्याशिवाय कोणताही ऑप्शन नसतो आणि नैनाची वाट लागलेली असते. इकडे आता आलेला असतो तो म्हणजे रॉकेट म्हणत असतो की मला ना एक गोष्ट सांगायची आहे कलाताई, सगळी मावळे तयार करायची आहेत ना, त्याची सगळी तयारी झालेली आहे आणि आता आपण मावळे तयार करायला घेऊया. तेव्हा कला म्हणते तुझ्या दाजींनी ना मला एक काम सांगितलेलं आहे, तेवढं काम मी करते आणि मग आपण मावळे तयार करायला घेऊया. तेव्हा इकडे रॉकेट म्हणतो चालेल, तोपर्यंत मी खिंड लढवतो असं रॉकेट म्हणतो आणि तो जातो. कारण कलाला जाऊन आता इकडे डिझाईनचं काम करायचं असतं, डिझाईनचं काम बाकी असतं आणि त्याचबरोबर डिझाईनचं काम करणं हे खूपच गरजेचं असतं. कारण ऑफिसमध्ये डिझाईन लागणार असतात आणि डिझाईन कलाशिवाय दुसरं कोणीही बनवू शकत नाही हे अद्वैतलाही माहिती आहे. कारण सगळ्यांनाच कलाच्याच हातच्या डिझाईन पाहिजे असतात आणि कलाच्याच हातून ज्या डिझाईन बनवलेल्या असतात त्याचेच दागिने हवे असतात. आता कला डिझाईन बनवायला रूममध्ये बसलेली असते, तेवढ्यात अद्वैत तिथे येतो आणि अद्वैत म्हणू लागतो की खरे तू माझ्या बाजूला बसली, तू बॉर्डर क्रॉस केलेली आहे, आपलं ठरलेलं होतं ना बॉर्डर अजिबात क्रॉस करायची नाही, मग तरीही तू बॉर्डर क्रॉस केलेली आहे, हे अजिबात चालणार नाही. तेव्हा कला म्हणत असते काय चाललंय तुझं चांदेकर. अद्वैत तिला खेचत असतो, बाजूला ओढत असतो आणि तेव्हा कलाला राग आलेला असतो. कलाची पेन्सिल, कलाचा पेपर जराही अद्वैतच्या बाजूला आलेला चालत नसतो आणि तो कलाला ओरडत असतो, तिला बोलत असतो की हे सगळं तुझं जे आहे ना ते तुझ्या बाजूला ठेवायचं आहे. कलाला मात्र खूप राग आलेला असतो. कला म्हणत असते चांदेकर काय चाललंय तुझं रे हे. तेव्हा अद्वैत म्हणतो की मी सांगितलंय ना तुला माझ्या बाजूला येऊ द्यायचं नाही, तूच सांगितले ना, नियम म्हणजे नियम, मग आता मी काय नियम बदलत आहे म्हणून तू माझ्यावर एवढं सगळं करत आहे. तेव्हा कला म्हणते चांदेकर मी डिझाईन बनवते आणि त्याही तुझ्यासाठी बनवत आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो ते काय मला माहिती नाही आहे, पण आत्ता नियम आहे म्हणजे नियम आहे, तू माझ्या बाजूला यायचं नाही. कलाला खूप राग आलेला असतो. कला शांतच राहते आणि मग अद्वैतला ती म्हणू लागते की चांदेकर बाद झालं आता. आणि कलाने आता डिझाईन पूर्ण केलेले असतात आणि अद्वैत मात्र त्या डिझाईन स्वतःकडे घेत असतो. कला म्हणते की नाही, मगाशी तू काय बोललेला होता, आता तू माझ्या बाजूला यायचं नाही. अद्वैत कलाच्या बेडच्या बाजूला जात असतो तर कला त्याला खेचून बाजूला घेत असते आणि त्याला म्हणत असते सांगितलंय ना आता तू माझ्या बाजूला यायचं नाहीस, काहीही झालं तरीही आता ती माझी बाजू आहे आणि त्या बाजूला तू यायचं नाही. कला पण त्याला खेचू लागते. अद्वैत म्हणतो काय करतेस तू, मला डिझाईन बघायची आहे, ह्या डिझाईन मी फायनल केल्याशिवाय पुढे जाणार नाहीत. तेव्हा कला म्हणते मगाशी तू मला काय केलं होतं, मी तुझ्यासाठीच डिझाईन बनवत होते ना, मग आता मी तुझं काय ऐकू. असं म्हणत कला पण अद्वैतला खेचत आहे आणि दोघंही एकमेकांशी भांडत आहेत. तेव्हा अद्वैत म्हणतो प्लीज दे ना मला खरे डिझाईन. असं म्हटल्यावर कला मग अद्वैतला त्या डिझाईन देऊ लागते. अद्वैत तिच्याकडे पाहतच असतो आणि अद्वैतला धक्का बसलेला असतो की खरंच ही अवघड आहे, हिच्याकडून म्हणजे सगळ्या गोष्टी मॅनेज करणं म्हणजे खूप कठीण आहे, महाकठीण काम आहे. तर उद्याच्या भागामध्ये आता दिवाळीची सुरुवात झालेली आहे चांदेकरांच्या घरी आणि अद्वैत आणि कलाची पहिली दिवाळी आहे आणि त्यांची पहिली दिवाळी असल्यामुळं आबांनी सांगितलेलं आहे की तेल उठणं लावून आंघोळ घालायची आहे आणि कला मात्र अद्वैतला उठवायला आलेली असते, अद्वैतला बोलवायला आलेली असते आणि अद्वैत उठत नसतो. कला त्याला उठवते आणि खाली निघून जाते. का तर अद्वैतला तेल उठणं लावून आंघोळ घालायची जबाबदारी ही कलाकडे असते. आता कला अद्वैतला तेल उठणं लावत असते. त्यानंतर संगीता म्हणते की आता तुम्ही दोघांनी या दोघींना तेल उठणं लावायचं आहे. हे बोलल्यानंतर कला अद्वैतला म्हणत असते उठ ना चांदेकर, परंतु अद्वैत मात्र उठायलाच तयार नसतो. तेव्हा कला म्हणत असते चांदेकर काय चाललंय तुझं. अद्वैतच्या अंगावरती कला पडते आणि कलाला अद्वैतच्या अंगाचं उठणं लागतं. तेव्हा रजनी म्हणते की आई बघा अद्वैतनं उठणं लावायची काहीच गरज नाही, ऑलरेडी अद्वैतला लावलेलं उठणं कलाला लागलेलं आहे आणि सगळेजण पाहू लागतात. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.